हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द श्रीशा वे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की या गरमीमध्ये मी माझ्या बाळाची पूर्ण दिवसाची काळजी कशी घेते. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सकाळी उठल्यावर सर्वात आधी मी श्रीशाला थोडं फ्रेश करते. गरमी असल्यामुळे मी जास्त जाड कपडे तिला वापरत नाही, हलके आणि कॉटनचे कपडेच घालते. यानंतर मी श्रीशाला कोमट पाण्याने आंघोळ घालते. खूप जास्त गरम नाही आणि खूप थंड पाणी पण वापरत नाही, कारण ते बाळाच्या स्किनसाठी योग्य नाही आहे. अंघोळीनंतर श्रीशाला मी हलक्या हाताने पुसते आणि स्किन ड्राय ठेवते. गरमीमध्ये रॅशेस टाळण्यासाठी स्किन ड्राय ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. यानंतर श्रीशाचं फीडिंग टाईम. गरमीमध्ये बाळाला हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे तिला मी सतत पाणी देत राहते. आणि त्यानंतर मग दुपारी श्रीशाला आरामदायक आणि थंड वातावरणात झोपवते. रूममध्ये हवा खेळती राहील याची स्पेशली काळजी घेते. इव्हनिंगच्या वेळेला मी श्रीशासोबत घराच्या बाहेर थोडा प्ले टाईम स्पेंड करते, कारण उकाड्यामुळे बाहेरची जी हवा आहे ती खूप मोकळी आणि स्वच्छ हवा आहे, त्यामुळे तिला बाहेर खेळायला खूप छान वाटतं. इतक्या गरमीमध्ये ती थोडा वेळ बाहेर खेळल्याने तिला पण खूप फ्रेश वाटतं, ती पण खूप खुश होते. त्यामुळे आम्ही दिवसातून थोडा वेळ बाहेर घराच्या बाहेरच स्पेंड करतो, जो तिच्यासाठी खूप आनंदाचा टाईम असतो. रात्री झोपताना मात्र श्रीशाला हलके कपडे घालते आणि रूम थंड ठेवते, त्यामुळे तिला शांत झोप लागते. रात्री मी कूलर वापरते, पण श्रीशाला थेट हवा लागणार नाही याची काळजी घेते. तर हा होता आमचा समर बेबी केअर रुटीन. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच हेल्पफुल व्हिडिओजसाठी कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय.